तुम्ही एखाद्या मित्राला देऊ शकता अशी सर्वोत्तम भेट. धन्यवादित असो सर्व सांत्वनदाता देव, जो आपल्या सर्व दुःखात आपलं सांत्वन करतो, जेणेकरून आपल्याला ज्या सांत्वनाने देवाकडून सांत्वन मिळतं त्या सांत्वनाने आपण कोणत्याही संकटात असलेल्यांचे सांत्वन करू शकतो. तुम्हाला माहिती आहे, जेव्हा आपण एखाद्या मित्राला दुखावतो तेव्हा आपल्याला वाटत असतं आपण ते थांबवू शकतो, आपण कोणत्याही परिस्थितीचे निराकरण करू शकत नाही आणि बऱ्याचदा आपण दोन गोष्टींपैकी एक करतो. एक तर आपण वेदनांबद्दल बोलणं टाळतो किंवा आपल्याला असहाय्य वाटतं म्हणून, किंवा माहित असलेल्या शंकांबद्दल खात्रीच्या विधानांचा अवलंब करतो, जसे की एक चांगलं कारण आहे यासाठी किंवा सर्व काही ठीक होईल. तुम्हाला माहिती आहे का, स्तोत्र संहिता देवाच्या सांत्वनांबद्दल बोलत आहे, जसं की स्थिरता, आश्रय, मार्गदर्शन, जवळीक. खरं तर पौल लिहितो, देवाने आपल्यासाठी दिलेल्या सांत्वनाने आपण इतरांना सांत्वन देऊ शकतो. दुसऱ्यांना सांत्वन देणं म्हणजे देव त्यांच्यासोबत उपस्थित असणं. जेव्हा तुम्ही दुसऱ्याचे दुःख ऐकता, त्यांच्यासोबत राहता, तेव्हा तुम्ही सांत्वन देता. तुम्हाला माहितीये की नुकसान किती मोठं आहे की लहान आहे हे तुमच्या दुःखी मित्रासोबत नियमित असण्यासारखंच आहे. तुम्हाला माहितीये की सांत्वन हा इतरांना त्यांच्या मोठ्या गोंधळलेल्या भावना व्यक्त करण्यासाठी सुरक्षित वाटू देतो, ज्यांचं निराकरण करण्यासाठी आमच्या त्वरित प्रयत्नांशिवाय काहीच नाहीये. आरामात मार्गदर्शनाचा समावेश असू शकतो, पण आता वाट काढणं आणि सल्ला घेणं यात फरक आहे. आरामदायी ओझं सामायिक करण्यासाठी प्रस्ताव देतात, ते काढले जाऊ शकत नाही. सांत्वन हे व्यावहारिक आहे. एखाद्या व्यक्तीच्या दुःखाचा भार त्याचा अन्न, मुलांची काळजी, काम करणं यासारख्या गरजा भागवण्याने हलकं करतं. विचारपूर्वक मनापासून शब्द दिलासादायक असू शकतात. सांत्वन हसणं किंवा अश्रू सामायिक करणं असू शकतं. सांत्वन शांतता असू शकते. देवानं दिलेलं वचन आपण करू शकत नाही, पण त्याचं सांत्वन प्रतिबिंबित करू शकतो. आज कोणाला तुमच्या सांत्वनाची गरज आहे? देवाच्या वचनाच्या प्रकाशासह त्यांच्यापर्यंत पोहोचा आणि आज दुखावलेल्या एखाद्याला सांत्वन देण्यासाठी देव तुम्हाला आशीर्वाद देईल. देव तुम्हाला आशीर्वाद देऊ.